खरंच मुलांची लग्न जुळत नाहीयेत का? आपला नक्की अनुभव काय? आपण सातत्यानं फील्डवर असता तिथे ग्रामीण भागात सुद्धा आपला मोठा संपर्क आहे. नक्की काय परिस्थिती दिसते? खरंच मुलांची लग्न जुळत नाहीयेत असं काही चित्र आहे? तर हे अगदी खरं आहे. कारण ग्रामीण भागातलं वास्तव अगदी तसंच आहे. 2017 साली मी आणि माझे मित्र विठ्ठलराव शेवाळे यांनी आम्ही संपूर्ण नगर जिल्ह्यातल्या अकोले संगमनेर तालुक्यात हा अभ्यास केला होता. आणि त्या अभ्यासामध्ये आम्हाला असं आढळलं की साधारणपणे 45 गावांमध्ये 730 मुलं हे बिन लग्नाचे आढळले होते आणि त्याच्यामध्ये 35 वर्षाच्या मुलांची 30 वर्षाच्या मुलांची संख्या लक्षणीय होती. तेव्हा आज जवळजवळ 9 वर्षानंतर ही संख्या नक्कीच वाढली असेल आणि विदर्भात जा, मराठवाड्यात जा, पश्चिम महाराष्ट्रात जा, हाच अनुभव येतो. हे फक्त शेतकरी कुटुंबापुरतं नाहीये, तर सर्वच जातीमध्ये जे जे तरुण व्यवसाय करतात त्यांना मुली मिळत नाही असा एक आपल्याला अनुभव येतो. म्हणजे शहरामध्ये एखाद्या पतसंस्थेमध्ये शिपाई असेल तर त्याचं लग्न होतं, परंतु ग्रामीण भागामध्ये काही लाखाची उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्याचं सुद्धा लग्न व्हायला मर्यादा येते. काही जातीमध्ये 2 व्यापारी असतील तर शहरातला व्यापारी आणि ग्रामीण भागातला व्यापारी, यात शहरी भागात कमी उत्पन्न असतं तरी तो मुलगा निवडला जातो. तर मुलींचा याच्यामध्ये जो कल आहे हा शहरी भागातलंच निवडण्याचा आहे. मोठ्या शहरातल्या मुली तर ग्रामीण भागाकडे येतच नाहीत, पण छोट्या गावातल्या मुली सुद्धा छोट्या गावाकडे यायला तयार नाहीत. हे आजचं वास्तव. सर, मी जसं सुरुवातीलाच उल्लेख केला होता, की नोकऱ्या शिक्षण आहे पण नोकऱ्या नाहीयेत, नोकऱ्या आहेत तर शेती नाहीये, शेती आहे तर फक्त शेती चालत नाही. अशा कारणास्तव मुलींना मुलीच्या कुटुंबातील मुलाकडे ह्या अशा प्रकारे मुली न देण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. ही जी सामाजिक दरी आता आपण सांगितलीत, ही किती कारणीभूत ठरतीये अशा सगळ्या प्रसंगांमध्ये? सामाजिक दरी तर नक्कीच आहे, परंतु मुळातच पूर्वी जसं उत्तम शेती म्हणायची आणि कनिष्ठ नोकरी म्हणायची, पण आज असं झालंय की नोकरीमध्ये जी एक सुरक्षितता आलेली आहे आणि तिथं वाढत्या क्रमाने पगार वाढत चाललेले आहेत, त्या पगारामध्ये एक सुरक्षितता आहे आणि बाहेरच्या कुठल्याही संकटाचा परिणाम नोकरीवर होत नाही. आज शेती ही अशी आहे की तिला तिकडे युद्ध झालं तरी इथे शेतीवर परिणाम होतो. गारपीट तर प्रत्येक उन्हाळ्यामध्ये होते आहे. एक तर अतिवृष्टी होते किंवा दुष्काळ होतो, त्यामुळे शेतीमधलं संकट वाढत चाललेली आहेत. शेतीचा उत्पादन खर्च वाढतोय, मार्केट पडलेलं आहे आणि ते सगळं जागतिक याच्याशी जोडलं गेल्यामुळं शेतीमध्ये अस्थिरता मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यामुळं नोकरी आणि शेती अशी सरळ सरळ तुलना आज समोर आलेली आहे. व्यापाराच्या बद्दल सुद्धा मुलींना फारशी गॅरंटी वाटत नाहीये आणि त्यामुळं सहजपणे कमी पगाराची नोकरी असलेला मुलगा असला तरी चालेल, परंतु मग आपण शहरी भागातलाच मुलगा निवडला पाहिजे किंवा ग्रामीण भागात असेल तर मग पक्क्या नोकरीचा मुलगा निवडला पाहिजे, अशी मुलींची मानसिकता बनते आहे. त्यामुळं शेतीच्या संदर्भातलं जे कुटुंबाचं संकट आहे ते या ठिकाणी महत्वाचं ठरतं. या ठिकाणी मला हेही सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रातल्या काही कुटुंबातल्या मुलींनी सुद्धा आत्महत्या केलेल्या आहेत की आपल्या लग्नाचा ताण वडिलांवर पडू नये म्हणून मुलींनी पण आत्महत्या केल्याची काही घटना महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत. सर, आपण ग्रामीण अर्थव्यवस्थेबद्दल बोलतोय, शेतीबद्दल बोलतोय. आपण आता सांगितलं की शेतमालाला भाव नाहीये किंवा यासोबतच जमिनीचं जे तुकडीकरण होतंय, ती देखील एक गंभीर समस्या ग्रामीण भागामध्ये आहे आणि त्यामुळे सुद्धा अनेक मुलांची लग्न रखडलेली आहेत. आपण जसं म्हणालात की कुटुंबावर ताण येतोय म्हणून मुली सुद्धा आत्महत्या करण्याच्या दिशेने पावलं टाकताना दिसतायत. हे जे जमिनीचं तुकडीकरण होतंय ते सुद्धा किती गंभीर समस्या ही दिसून येतेय. आहे ना, तुकडीकरणाचा मुद्दा तर आहेच. म्हणजे त्यामुळे शेती परवडत नाही हा एक त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. पण तुकडीकरणाबरोबर जो तुकडा वाट्याला आलाय तो तुकडा सुद्धा नीट आपल्याला खाता येत नाहीये, ही सुद्धा खंत आहे. याचं कारण असं की तुकडा जरी आला तरी पाण्याचा प्रश्न आहे, पाणी जरी असलं तरी विजेचा प्रश्न आहे, त्याच्यातून पिकणाऱ्या याला निसर्गाला ज्या अनियमित आहे त्याला तोंड द्यायची आणि पुन्हा बाजारपेठेचा मुद्दा आहे. त्यामुळं प्रश्न तुमच्याकडे किती एकर शेती आहे हा नाहीच आहे. म्हणजे आता विदर्भामध्ये आपण जर बघितलं तर अगदी मोठे मोठे जमिनीचे तुकडे शेतकऱ्यांकडे आहेत, परंतु त्याची उत्पादकता फारशी नाही, किंबहुना पाणी किंवा या सगळ्या गोष्टींमुळे त्याचा प्रॉडक्टिव्हिटी फार नाही. आणि ग्रामीण भागामध्ये किंवा बागायती पट्ट्यामध्ये छोटा तुकडा जरी असला तरी तो बऱ्यापैकी त्या मोठ्या जमिनीच्या तुलनेत फायद्याचा ठरू शकतो. तेव्हा प्रश्न या तुकडेकरणाचा आहेच, परंतु तुकडेकरणा पलीकडं हे जे मुद्दे आहेत याचा मुद्दा आहे आणि याच्या पुढे एक व्यापक मुद्दा असा आहे मुलींच्या लग्नाच्या संदर्भामध्ये की मुलींना पूर्वी शेती तोट्यात होती तरी मुली शेतीत लग्न करायचे. याचं कारण असं की त्या काळामध्ये मुलींना चॉईस नव्हते.
आज मोठ्या प्रमाणावर मुलींना चॉईस निर्माण झालेले आहेत. हा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की एक तर मुलींची संख्या कमी झाल्यामुळं होतंय असं की मुलींना जर 2 स्थळ आले की एक शेतातलं आलं आणि एक शहरातलं आलं तर ते शहराला प्रेफर करतात. त्यामुळे मुलींना चॉईस निर्माण झालाय. त्यामध्ये मुलींना मी दोष देणार नाही, कारण माहेरी तिनं तेच बघितलेलं असतं. बापाचे प्रचंड तणाव, त्याच्यानंतर कष्ट आणि शेतीमधलं दारिद्र्य काय संपूर्ण संसाराचा हाल करतं हे तिने माहेरी बघितलेलं आहे. त्यामुळे पुन्हा सासरी जाऊन तेच करायचं का? परत पहाटेपासून शेणखोर करायचं का? पुन्हा उन्हातानामध्ये राबायचं का? मग याच्यामधून तिला जर सुटका मिळण्याची संधी जर मिळाली असेल तर मग ती या शेतीमध्ये थांबणार नाही. आणि मग शेती ही आपली माय माऊली आहे आणि मग तिने ती स्वीकारत का नाही असं म्हणणारे हे शेती करणारे नसतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मुली जर हा चॉईस घेत असतील आणि शेतीतून बाहेर पडायचा प्रयत्न करत असतील तर मुलींचा ते जे मन आहे ते आपण समजावून घेतलं पाहिजे. आणि तिसरा मुद्दा हा की ग्रामीण भागातल्या सुविधा आणि शहरी भागातल्या सुविधा यात आज प्रचंड अंतर झालंय. मुली आज टीव्हीवरच्या मालिका बघतात, मुली आज चित्रपट बघतात, त्याच्यामधले सुंदर रस्ते, सुंदर बंगले, फ्लॅट हे सगळं बघतात. आणि मग तिला असं वाटतं की आपण ज्या ग्रामीण भागामध्ये जगलो यापेक्षा शहरी भागामध्ये किमान आपल्याला नाही काही मिळालं, पण माझं जे होणारं मूल आहे त्याला चांगली शाळा मिळाली पाहिजे, चांगला दवाखाना मिळाला पाहिजे, चांगल्या बागा पाहिजे, चांगल्या मॉल्समध्ये जाता आलं पाहिजे, मला माझ्या नवऱ्याबरोबर फिरता आलं पाहिजे. तेव्हा शहरी आणि ग्रामीण भागामधले हे जे अंतर आहे भयानक सुविधांच्या बाबतीमधलं, रस्त्यापासून शाळांपासून सगळ्या बाबतीतलं, हेही याला कारणीभूत आहे. म्हणजे उद्या समजा मुलींना जर 2 चॉईस आले की ग्रामीण भागामध्ये शेतीमधून 1,00,000 रुपये मिळणारा मुलगा आणि शहरी भागामध्ये 50-60 हजार रुपये मिळणारा मुलगा, तरी ती मुलगी 50,000चा शहराचा मुलगा निवडेल. याचं कारण असं की शहरी जीवनमान जे आहे ते तिला हे 1,00,000 रुपये मिळवून देणार नाहीये. त्यामुळे असे त्याच्यामध्ये अनेक पैलू जोडलेले आहेत. सर, आपण अगदी 2-3 महत्वाच्या प्रश्नांना स्पर्श केलेला आहे. तो म्हणजे एकतर आपण मुलींच्या संख्येबद्दल बोललात, म्हणजे लिंग गुणोत्तर, सेक्स रेशो ज्याला आपण म्हणतो. तो सुद्धा यामध्ये एक अतिशय महत्वाचा घटक आहे. कारण देशभरात सुद्धा आणि आपल्या राज्यात सुद्धा मुलींचं जे प्रमाण आहे ते कमी आहे आणि यामुळे सुद्धा मुली मिळण्याचं प्रमाण सुद्धा कमी झालंय असं देखील म्हटलं जातंय. हा जो सेक्स रेशो आहे तो किती मोठ्या प्रमाणात या अशा परिस्थितीला कारणीभूत ठरतोय आपल्याला असं वाटतं? आणि ही स्थिती बदलण्यासाठी काही प्रयत्न केले जातात का सरकारी पातळीवर सुद्धा आणि आपण सगळे समाज म्हणून सुद्धा? साधारणपणे 15 ते 17% मुली कमी आहेत, अशा पद्धतीचे काही आकडे वेगवेगळ्या अभ्यासातून दिसतात. ते वाढवण्यासाठी काही प्रयत्न होतात. म्हणजे मराठवाड्यामध्ये मधल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर या लिंग तपासणी जेव्हा सरकारने आक्रमक भूमिका घेतली, त्यानंतर अनेक कलेक्टर्स वगैरे यांनी पण पुढाकार घेतला, अनेक धाडी पडल्या. तर अलीकडे असं जाणवतंय की ते प्रमाण सुधारत आहे, परंतु ती सुधारणा सुद्धा आता स्थिरावली आहे असंही या वर्षीच्या किंवा मागच्या वर्षीच्या आकडेवारीतून दिसलं. पण अजूनही ते आकडे समानतेच्या जवळपास येत नाहीत, ही वस्तुस्थिती. दुसरा जो महत्वाचा मुद्दा तुम्ही स्पर्श केला होता सर, तो म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागामध्ये जी असमानता दिसतीये, त्यामुळे सुद्धा अनेकदा मुली ह्या शहरी भागाकडे वळतात किंवा त्यामध्ये खरं तर त्यांचाही काही दोष नाहीये. पण अशा वेळी मग ग्रामीण भागामध्ये ज्या कुठल्या सुविधा असायला हव्यात ते सरकार देऊ शकत नाहीये, हा सुद्धा एक मोठा प्रॉब्लेम दिसतोय का? अर्थात शरद जोशी ज्याला भारत विरुद्ध इंडिया म्हणायचे, तर तो भारत इंडिया आहेच ना. म्हणजे आजही समजा शहरी भागामध्ये दवाखान्यांच्या ज्या सुविधा आहेत की एखाद्याला हार्ट अटॅक आल्यानंतर अँब्युलन्स पासून सगळ्या सुविधा असणं किंवा ऑपरेशन किंवा हे सगळ्या गोष्टींची जी सुविधा शहरी भागामध्ये आहे, किंवा शाळांचा जो मोठा चॉईस आहे खाजगी शाळांचा, किंवा आज खरेदीसाठी दुकानं, मॉल्स किंवा करमणुकीची वेगवेगळी साधनं आहेत, नाट्यगृह आहे. आज नाट्यगृह जिल्ह्याच्या खालच्या गावांमध्ये फार क्वचित आहे. चांगलं चित्रपटाचं थिएटर सुद्धा तालुक्याच्या गावी नसतं, अशाची परिस्थिती. आणि त्यामुळे त्या मुलीला जर असं वाटत असेल की बाबा एका लग्नानंतर जर माझं आयुष्य अशा पद्धतीने बदलणार असेल आणि माझ्या मुलांना अशा पद्धतीने, आणि पुन्हा स्पर्धेच्या युगाचा एक परिणाम तरुण मुलींवर झालेला आहे की तिला असं वाटतं की आपलं आयुष्य निघून गेलं पण पुढचं आयुष्य खूप कॉम्पिटिशनचं आहे, तर माझी मुलं या खेड्यामध्ये टिकतील का? आणि तिलाही पुन्हा करिअर करावंसं वाटतं ना, कारण पूर्वी ज्या मुली होत्या त्या कमी शिकलेल्या होत्या. आजच्या ज्या मुली आहेत त्या 12वी झाल्या आहे, ग्रॅज्युएट झाल्या आहे. मग तिला असं वाटतं मी जर शहरात गेले तर मला कुठेतरी नोकरी लागू शकेल, मी कुठेतरी जॉबला लागेल, असंही तिच्या मनामध्ये येतं. आणि मग त्यामुळे ती जर शहरी भागाला ती प्रेफर करत असेल, आज महाराष्ट्राचं नागरीकरण 52% वर पोहोचलेलं आहे जवळजवळ. आणि सरकार सुद्धा आता महापालिका, नगरपालिका, वेगवेगळ्या प्रकारचे ब्रिज, मेट्रो हे सगळं शहरी भांडवली व्यवस्था वाढवणं याच्याकडे जास्त लक्ष देते. आणि त्यामुळे खेड्यातली लोकसंख्या कमी होत असल्यामुळं खेड्यातले प्रश्नच बाजूला पडणार आहे. म्हणजे या मतदार पुनर्रचनेच्या विषय सोडा, पण आज सुद्धा जर आपण बघितलं तर
मोठ्या प्रमाणावर आमदारांची संख्या ही शहरी भागातली जास्त आहे. त्यामुळे विधिमंडळात सुद्धा आपण बघतो की चर्चा शहरी प्रश्नांची जास्त होते आणि म्हणून मग मेट्रो किंवा या सगळ्या चर्चा या शहरी भागाच्याच होत राहतात. आणि ग्रामीण भागामध्ये शेती आणि स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होते. म्हणजे आज खेड्यातून शहरात रोज जाऊन येऊन करणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा खूप मोठी आहे. म्हणजे 52% जर आपण असं धरलं शहरात राहणारे, तर रोज सकाळ संध्याकाळ त्या शहरापासून 50 किलोमीटरच्या रेंजमधून जे लोक नोकरीसाठी येतात आणि परत गावाकडे जातात, ही संख्या जर आपण बघितली तर शहरी लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. आणि जितकी ग्रामीण भागातली लोकसंख्या कमी होत जाईल तितकं ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष जास्त होईल.